मी यांना सांगतोय की आपल्याला पटकन लवकर जायचं, लवकर उठायचं, लवकर आपल्याला जायचं. आणि बरेच दिवसांनी असं होतं ना की प्रत्येक बायकोची आपल्या नवऱ्याविषयी तक्रार असते की नवरा फिरायला नेत नाही, बाहेर नेत नाही, काही शॉपिंग करायला बाहेर नेत नाही, अशी सगळ्या बायकांची एक तक्रार असते. तर आज सकाळी उठून मी यांना म्हटलं की आपण बाहेर जाऊया, काहीतरी करूया. तर माणसाने लवकर उठायला पाहिजे की नाही, वेळेत आवरायला पाहिजे की नाही. 9 वाजता उठल्यावर तुम्ही सांगताय हा 9 वाजता सांगताय की आपल्याला बाहेर जायचंय. हा. आमचं आधी प्लॅनिंग असतं कुठे जायचं असलं की आदल्या दिवशी. मग अरे आम्ही लवकर वाजले ठरवून- आपल्या घरामध्ये 11:45 आपल्याला जायचंय बाहेर पटापट, आणि आपल्याला फिरायला पण जायचंय. तुम्हाला शॉपिंगला घेऊन चाललोय ना मी. पण असं सगळं असेल तर कोणी आवरायला पाहिजे पटकन. समोरच्या माणसाने, समोरच्या पार्टीने पटकन सपोर्ट केला पाहिजे की नाही. डील आधी होतं, साईन होतं आणि मग वस्तू मिळतात, तशी वस्तू ना. मग आता त्या गोष्टीचं आधी डील केलं जातं. आता सगळं इथेच भांडत बसलं ना तर बाहेरचं जाणार कधी, खरेदी करणार कधी, फिरणार कधी, मजा कशी येणार. त्याच्यासाठी आता मी यांच्या मागे लागतो पटापट. चल बाळा, आणि- आवर. एक मिनिट. भाऊ मगाशी एवढा वेळ बसून काढलास आणि आता आवरती. बापरे, आवाज बढ़ गया है भाई, आवाज बढ़ गया है. मग नको ना. आंघोळ केली. वडापाव खाऊन घेऊया. बाईक पार्क केली आपण पार्किंग मध्ये. आज सॅटर्डे असल्यामुळे एम्पल ऑफ स्पेस आहे इकडे, भरपूर जागा आहे. चला आता तिकीट तर आपण काढून घेतलंय. पनवेल स्टेशन किती भारी होत आहे बघा. ज्यांना पण कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी पनवेल इज वन ऑफ द बेस्ट प्लेस. हा तेच सांगतो तुला मी. हा गाडी आलेली आहे कुठली तरी वाटतंय. ची गाडी दाखवते तरी पण 2-3 गाड्या आता असून पण ते आता तुम्हाला बघू नका. पूर्ण दोन्ही प्लॅटफॉर्म रिकामे आणि आम्ही आता वाट बघतोय. 5-10 मिनिटं झाली. सीएसटी साठी आज एकही गाडी नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. चला सीएसटी स्टेशन उतरलोय आपण आता. दीड तासापेक्षा जास्त प्रवास करून आपण सीएसटी ला उतरलो. आणि मला असं वाटतं की पनवेल स्टेशन आहे, हे पनवेल स्टेशन आपल्या सीएसटी सारखंच होणार. आता आपण येताना बघितलं असेल इतकं मोठं आणि इतकं जबरदस्त पनवेल स्टेशन होणार आहे असं वाटतं येत्या काळामध्ये. चला आपण फायनली आलो पनवेल सीएसटी ला. वॉशरूम ब्रेक. या सगळ्या इमारती, बिल्डिंग्स इंग्रजांच्या काळातल्या आहेत आणि आपण अजूनही बघू शकतो याचा इंटॅक्टनेस आणि किती जबरदस्त. आता 100 वर्ष होऊन गेली या सगळ्या इमारतींना. मागच्याला आपण इकडेच आलो होतो कुठेतरी बस साठी. बस किंवा टॅक्सीने गेलो होतो गेटवे ऑफ इंडियाला, माहिती नाही. हा कुठे इकडे आहे का बेस्ट बस काय माहिती. गेटवेला जायला बस मिळाली. गेटवे बरं झालं. ही बसची प्रीमियम सर्व्हिस. तिकीट दर साधारणपणे यांचा 25 रुपये आहे गेटवे ऑफ इंडिया पासून. आता जेवण नंतर बस मध्ये उतरल्यावर चालेल आता बसताना होते.
आपला प्रवास सुरू झाला थेट गेटवे ऑफ इंडियासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून. आणि यांची स्पेशल प्रीमियम बस सर्व्हिस आहे, त्याच्यामुळे 25 रुपीज तिकीट लागतात. पण AC बस आणि निवांत जायला विंडो काचेच्या ग्लास विंडो मधून मस्तपैकी बाहेर एन्जॉय करू शकता सगळे व्हिज्युअल्स आमच्यासोबत. असं नाव सांगू म्हणजे या सगळ्या बसेस ना इथल्या हा. असं नाव चलो बसेस ऍपचं. हा बरोबर. एवढं बोलले को पहिल्यांदा बघितले वेळा पहिले पण होते, नंतर डिस्कंटिन्यू झाले, आता परत चालू झाले त्यांचे काय डबल डेकर बसेस. पण मला वाटतं त्या बॅटरीच्या आहेत. तो 2:30 बजे को निकलेंगे, 3:30 बजे तक पहुंचेंगे. आधी हे पण होते 2:30 बजे तक म्हणजे खिडकी उघडणाऱ्या पण होत्या साध्या. भारी आहे नाही बस ही. मला डबल डेकर बसायचं. येताना बघूया ना, येताना हो. चला आपलं तिकीट संपलं. चल ना नीट चाल. कोणते मला नाही. मुंबई नगरिया तू देख बबुआ. तुमच्याशी try बॉम्ब पण- छोटे पथक. चल पुढं. हात बीत नको लवकर, गाड्या चालली आहेत गाड्या. हेच साईडच जाते ना मरीन ड्राइव्ह. चला आलाय पण तर तिकीट बघायचंय, घारापुरी घ्यायचंय आणि माहिती नाही आपल्याला कुठे जायचंय. पोलीस बंदोबस्त. हॉटेल ताज. होय ताज हॉटेल. हा मी पण एक ते काय? आपल्याला जायचंय एलिफंटाला, पण एलिफंटाला जायला लाईन किती आहे हे बघू शकता. लाईन जबरदस्त लाईन आहे, जबरदस्त. चला घारापुरी साठी तिकीटची लाईन नाही आहे, फक्त आतमध्ये एंट्री करण्याची लाईन आहे. काय माहिती आता. चलो आगे चलो. बाबा ते बॅग. घे, घे. देख रे ती बॅग कर. दिली, दिली. चल पुढे तिकडे चल. आपली तिकडे बॅग चेकिंग. आपली बॅग घ्यायला आली का? घेतली बॅग. बापरे तिथे गर्दी आहे जबरदस्त. कसं तरी बाहेर पडलो आपण. फोटो फोटो. इथे घारापुरी एलिफंटाला जाण्यासाठी कुठून भेटतंय तिकीट ते बघायचं. आपण इतके वर्ष राहतो, इथे राहतो, आपल्याला माहिती पडत नाही त्या सगळ्या गोष्टी. चला बहुतेक कोटीच्या इथेच भेटणार आहे असं वाटतंय मला तिकीट. तो
तरी पण आपल्याला माहिती पडत नाही कुठे एलिफंटाला जायचं, कुठे अलिबागला जायचं. आपण मुंबईत नाही राहत. त्याच्यासाठी फिरायला पाहिजे माणसांनी, तरच माहिती पडेल ना. ही बघ, ही सगळी लाईन आहे ना अलिबागची आहे. जायचं अलिबागला, नाही ही सगळी लाईन अलिबागची आहे. हा, सगळी अलिबागला चालली आहे पब्लिक. ते एलिफंट, हा 290 रुपये तिकीट आहे पर पर्सन, छोटा मोठा सगळ्यांना. आपण वाट बघतोय आता फेरी बोट येण्याची. पण गाडीमध्ये बसलोय, फ्लाईट मध्ये